से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की परिपवित्र नाम में सब पवित्र लोगों को नमस्कार देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन सुंदर गीत गाया, आणि सुंदर गीत आपण गायलं मसीह यीशु मिल आणि गया, ख्रिस्त येशू आपल्याला भेटला। हम धन्य लोग हैं। आपण धन्य लोक आहोत। ये दुनिया में सबसे धन्य लोग वो है जिसको मसीह मिल गया। आणि या जगामध्ये सगळ्यात जास्त धन्य लोक ते आहेत ज्यांना ख्रिस्त मिळाला आहे। न कई लोगों को लगता है कि मतलब 10 करोड़ का लॉटरी मिल गया तो धन्य बन गया आणि काही लोकांना असं वाटतं की 10 करोडची लॉटरी लागली म्हणजे आपण धन्य झालो है। नहीं तो दुनिया के रीति में कोई पंतप्रधान बन गया तो धन्य बन गया आणि जगाच्या रीतीने काही पंतप्रधान झालो तर मग धन्य झालो है। नहीं तो मानो कोई नौकरी मिल गया तो धन्य जाना, आणि मग चांगली नोकरी मिळाली तर मग धन्य झालो। ये सब अच्छी बात है। आणि हे सर्व काही चांगलं आहे, पर जो सच्चा धन्य व्यक्ति वो नहीं, आणि खरा धन्य व्यक्ती तो नाही। जिसको यीशु मसीह मिल गया। आणि ज्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटला तोच खरा धन्य। कितना धन्यवाद है। आणि किती धन्य गोष्ट आहे। यीशु मसीह कौन है? आणि येशू ख्रिस्त कोण आहे? है ना, मसीह मानो ये दुनिया में और कोई भी व्यक्ति के जैसा है ही नहीं। आणि ख्रिस्ती व्यक्तीपेक्षा सारखा या जगामध्ये दुसरा कोणी व्यक्तीच नाहीये, क्योंकि जन्म से वो अतुल्य है। कारण प्रभु येशू ख्रिस्त हा जन्मापासूनच अतुल्य आहे। ऐसे एक जन्म किसी का हुआ ही नहीं, आणि अशा प्रकारचा जन्म दुसरा कोणाचा झाला नाही, और ऐसे एक जीवन किसी का हुआ नहीं, आणि अशा प्रकारचं जीवन कोणाचं झालं नाही, और ऐसा मतलब मृत्यु किसी का हुआ नहीं। आणि अशा प्रकारचं मरणही कोणाचं झालं नाही। यहाँ पर खत्म नहीं हुआ, आणि इथेच थांबलं असं नाही, उसके बाद जीव ना, आणि त्याच्यानंतर तो पुनरुत्थित झाला। ऐसा किसी का हुआ ही नहीं दुनिया में। आणि जगामध्ये कोणाचंही पुनरुत्थान झालेलं नाही, और वो स्वर्ग गया, आणि तो स्वर्गामध्ये गेला, वापस भी आएगा। आणि तो परत येणार आहे। ऐसा कोई है क्या? असं कुणी आहे का? दुनिया में ऐसा कोई नहीं। जगामध्ये असं कुणी नाही। इसलिए प्रियो, हम लोग आज मसीह में है, ये जानकारी तक हमें कितना मतलब प्रोत्साहन देता है। आणि प्रियानो, आपण आता ख्रिस्तामध्ये आहे ही माहिती आपल्याला किती प्रोत्साहन देते है ना, हमें रोज मसीह को प्राप्त करना है। आणि दररोज आपण ख्रिस्ताला प्राप्त करायचंय। आपको सबको मालूम नहीं होगा, अपना डॉक्टर वानखेड़े, उनका पिताजी प्रभु में सो गया। आणि डॉक्टर वानखेडे यांचे वडील जे आहेत ते प्रभूमध्ये झोपी गेले। आज 10 बजे तो प्रभु ने उनको अपने पास ले लिया। आणि आज सकाळी 10 वाजता प्रभूने त्यांना आपल्याकडे घेतलं। एक प्रकार बोलेगा तो एक प्रकारे सांगायचं झालं तर लोकांचा सुसमाचार पहिला अध्याय का 23 वचन, लूक त्याचा पहिला अध्याय त्याचं 23 वचन। जब उसकी सेवा के दिन पूरे हुए हाँ। तो वो अपने घर में चला गया। हाँ, वो कहाँ चला गया? अपने घर में चला अपने घर में चला गया। आणि त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला। मेरा वो बहुत अच्छा आदमी था, आणि खूप चांगले मनुष्य होता, बहुत से अच्छा प्रकार का सेवा किया, आणि खूप चांगल्या प्रकारची सेवा पण केली। और वचन कहता है आणि वचन असं सांगतं, वो अपना काम अपना सेवा पूरा करके अपना घर पे गया। आणि तो आपली सेवा पूर्ण करून आपल्या घरी गेला। हमको ये बात को जानना है, आणि आपण या गोष्टीला जाणायचंय, हमको प्रभु ने दिया हुआ सेवा हम कैसे करता है। आणि प्रभूने आपल्याला दिलेली सेवा आपण कशा प्रकारे करतो, सेवा पूरा करके जाना चाहिए। आणि सेवा पूर्ण करून जायचंय। मसीह में आने के बाद में सबको प्रभु ने सेवा दिया है। आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर प्रभूने सगळ्यांना सेवा दिलेली आहे। वो दिया हुआ या हमने पाया हुआ सेवा हमें पूरा करना। आणि प्रभूने दिलेली सेवा किंवा आपल्याला मिळालेली सेवा आपण पूर्ण करायची। वो सेवा करने में हमें विश्वास योग्य रहना, आणि ती सेवा करण्यामध्ये आपण विश्वास योग्य राहायचंय। नहीं तो नाहीतर मरने के बाद में एक न्यायासन है, आणि मेल्यानंतर एक न्यायासन आहे। है ना। दूसरा कुरिन्थियों 5:10 के अनुसार हम लोग ये शरीर में रहकर किया हुआ हरेक काम कभी यीशु मसीह के सामने उसका भेद खोल करके उसका न्याय होगा। आणि दुसरे ग्रंथिकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 10 वचनाच्या अनुसार आपण या शरीरामध्ये राहत असताना केलेले प्रत्येक काम, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर ते उघड केले जातील। इसका मतलब हम कैसा काम करना चाहिए, याचा अर्थ आपण कसं काम करायला है पाहिजे, ना। प्रभु का इच्छा जान करके उसी के अनुसार करना चाहिए। आणि प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार आपण ते करायचं आहे। जो ये जिंदगी एक ही मौका है, आणि प्रेरणो, हे जीवन जे आहे एकच संधी आहे, बाद में एक मौका नहीं। त्याच्यानंतर दुसरी संधी नाही। इसलिए एक प्रकार बोलेगा तो एक अच्छा गवाही छोड़ करके जाना, आणि मग एक वेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर एक चांगली साक्ष सोडून जायची। है ना। मतलब हम लोग अपने बीच में कई लोग थे अपने जो समझ थे, हम हमेशा बोलते हैं कि
अंकल का प्रेयर लाइफ बहुत माननीय था. आणि आपल्यामध्ये पुष्कळ असे लोक होते की जे आपल्याला सोडून प्रभूमध्ये झोपी गेले, जसे जोसेफ अंकल होते. त्यांचं प्रार्थनामय जीवन जे आहे ते खूप उत्साहवर्धक होतं. अपना प्रिय जुलियानी कभी भी इतना तकलीफ में भी एक मीटिंग नहीं छोड़ता हूँ. आणि जुली आंटी ज्या आहे त्या कितीही त्रास झाला तरी एकही मीटिंग सोडत नसे. मानो उसको 10 कदम चलने के लिए 3 जगह पर रुकना पड़ता. इतना श्वास कभी भी वो संगति नहीं छोड़ता. आणि त्यांना 10 पावलं चालायचं तर 3 ठिकाणी त्यांना थांबावं लागायचं. एवढा त्यांना श्वास लागायचा तरी त्यांनी एकही मीटिंग सोडली नाही. क्या है ना प्रियो, प्रभु से लिपटा लेने का एक बड़ा तड़प होना चाहिए. आणि प्रभूशी जडून राहण्याची एक तळमळ असली पाहिजे. मैंने अपने एक वाजपेयी ली था, वो नहीं खाया तो भी दूसरे को देगा वो. आणि एक वाजपेयी आंटी होत्या, त्यांनी जरी नाही खाल्लं तर ते दुसऱ्यांना द्यायचे. बहुत बड़ा गवाही था, आणि खूप मोठी साक्ष होती. है ना. मतलब ऐसा हमारे बीच में से ऐसे कई लोग हैं क्योंकि हम उनका बारे में हमारा याद आता है तो हमको प्रभु को धन्यवाद देने के लिए हमारा बहुत खुशी होता है. आणि आपल्यामध्ये पुष्कळ असे लोक होऊन गेले की त्यांची आठवण जर झाली तर त्यांच्या संबंधाने प्रभूला धन्यवाद द्यायला आनंद होतो. तो आज मैं आपको ऐसा एक विषय पर आपको थोड़ा प्रकाशन डालना चाहता हूँ. आणि आज अशा एका विषयामध्ये मी प्रकाशन टाकू इच्छितो. बहुत अनमोल विषय आणि है. खूप अनमोल विषय आहे आप लोग बहुत प्रार्थना के साथ सुनना. आणि खूप प्रार्थनेपूर्वक तो ऐका. मतलब आदि से अंत अच्छा होना चाहिए. आणि सुरुवातीपासून शेवट जो आहे तो चांगला राहिला पाहिजे. आदि से अंत कैसे होना चाहिए? आणि सुरुवातीपेक्षा आपला शेवट कसा राहिला पाहिजे? अंत होना चाहिए, अंत अच्छा होना चाहिए. आणि तो चांगला राहिला पाहिजे. है ना. Ephesians chapter 7 verse 8. इसी काम देशक त्याचा 7 अध्याय त्याचं 8 वचन. इसी काम के आरंभ से हाँ। उसका अंत उत्तम है. प्रियो, आरंभ से भी अंत उत्तम होना या सबसे अच्छा रहना. आणि सुरुवातीपेक्षा आपला जो शेवट आहे तो सर्वोत्तम राहिला पाहिजे. फिर कैसे कौन कितने में चाहता है कि मेरा अंत अच्छा हो जाए. आणि किती लोकांची इच्छा आहे की माझा शेवट हा चांगला असावा. है ना प्रियो, जरूर हमको हमारे इस जीवन में हमारे प्रभु यीशु मसीह मिल गया तो हमारे जीवन में हमारा भविष्य बहुत ही अच्छा होना चाहिए और आखिरी समय सबसे अच्छा होना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला भेटलेला आहे तर आपलं जे जीवन आहे ते सगळ्यात चांगलं राहिला पाहिजे आणि आपला शेवट जो आहे तो सर्वोत्तम राहिला पाहिजे. कई लोगों को इच्छा रहता पर तो उसका काम योग्य रीति में नहीं, इसलिए काम नहीं बनता. आणि पुष्कळ लोकांची इच्छा राहते पण त्यांचं जे काम आहे ते बरोबर नाही म्हणून ते पूर्ण होत नाही. मैं आपको बिल्कुल बाइबल से ही उसका दृष्टांत लेकर के आपको मैं समझाना चाहता आणि बायबल मधूनच दृष्टांत घेऊन तुम्हाला मी समजून सांगू इच्छितो. हूँ. एक जातीय भविष्य था बिलियाम. आणि एक जातीचा संदेष्टा होता तो म्हणजे बिलाम. मतलब प्रभु उसे भेंट करते थे. आणि प्रभू त्याच्याशी भेट करत असे. ऐसा भक्त होने के समय में बिलियाम को दिल में एक बड़ा इच्छा था. आणि असा भक्त असताना बिलामाच्या मनामध्ये एक इच्छा होती. वो क्या इच्छा था मालूम? आणि ती इच्छा काय होती माहिती का? गणना का किताब उसका 23 अध्याय उसका 10 वचन का आखिरी भाग. गणना त्याचा 23 अध्याय 10 वचनाचा शेवटला भाग. सौभाग्य हाँ। यदि मेरी मृत्यु हाँ। धन्य किसी और मेरा अंत भी उन्हीं के समान हो. क्या इच्छा है, अच्छा इच्छा है ना. आणि किती सुंदर त्याची इच्छा आहे. प्रियो, एक भक्त का जैसा मृत्यू मुझे मिल जाए, अच्छा इच्छा ही नहीं. आणि एका भक्ताप्रमाणे मला मरण यावं हे चांगली इच्छा आहे का नाही? हाँ प्रियो, एक सच्चा भक्त का मृत्यू पाने के लिए हमारे जीवन में इच्छा लेकर के कार्य करना बहुत अच्छी बात है. आणि एक भक्ताचं मरण आपल्याला यावं याही इच्छा आपल्या हृदयामध्ये ठेवून काम करणं चांगलं आहे. परंतु बिलियाम को मृत्यू ऐसा नहीं मिला. आणि बलामाला जे मरण मिळालं ते असं नाही मिळालं. बिलियाम का मृत्यू कैसे था मालूम? आणि बिलामाचं मरण कसं होतं माहिती का? गणना उसका 31 अध्याय का 8 वचन. गणना त्याचं 31 अध्याय त्याचं 8 वचन. देखो, इच्छा बहुत अच्छा था आणि त्याची इच्छा खूप चांगली होती. परंतु उसकी इच्छा पूरा नहीं हुआ. आणि त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. क्यों? का? उसका कारण क्या? त्याचं कारण काय? उसका मृत्यू कैसे था? त्याचं मरण कसं होतं? गणना 31 अध्याय का 8 वचन. गणना 31 अध्याय 8 वचन. और गोर के पुत्र बिलाम को भी हाँ. उन्होंने तलवार से घात किया. अयो, देखा, विरोधियों के जैसा, दुश्मन के जैसा है, माना उनको भी एक बुरी मौत मिला.
आणि शत्रूप्रमाणे त्याला सुद्धा एक वाईट मरण मिळालं. ऐसे क्यों हुआ? असं का झालं? अच्छा इच्छा था ना, आणि त्याची इच्छा चांगली होती ना. जो अच्छा इच्छा रखता है तो उसके योग्य जीवन भी बिताना जरूरी बात है. आणि जर चांगली इच्छा ठेवता तर त्याच्या योग्य असं त्याला साजेसं असं जीवन जगणं ही गरजेचं आहे. है ना? आपको मालूम है ना, जब गलातियों 6 अध्याय का 7-8 वचन में क्या बोला? आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये काय म्हटलं? देखिए ये व्यवस्था है प्रियो. आणि प्रियांनो ही व्यवस्था आहे. हाँ, धोखा न खाओ, हाँ, परमेश्वर खतों में नहीं उड़ाया जाता, हाँ. क्योंकि मनुष्य जो कुछ बोता है मनुष्य जो कुछ बोता है वही काटेगा, वही काटेगा. क्योंकि जो अपने शरीर के लिए बोता है हाँ. वह शरीर के द्वारा विनाश की कटनी काटेगा, हाँ. और जो आत्मा के लिए बोता है हाँ. वह आत्मा के द्वारा अनंत जीवन की कटनी काटेगा. हाँ, इसका मतलब मैं किस रीति में बोता है, मेरा एक एक काम कैसा है, ये बात को भक्त परखना चाहिए. आणि मी कशा प्रकारे पेरणी करतो, माझं एक एक काम कसं आहे हे भक्ताने चांगल्या प्रकारे पाठायला पाहिजे. हमारे हर एक कामों के पीछे उद्देश्य क्या है? आपल्या प्रत्येक कामाच्या पाठीमागे उद्देश काय आहे? प्रभु का महिमा हमारे जीवन के लक्ष्य है क्या? आणि प्रभूच्या नावाचा गौरव हा आपला उद्देश आहे का? या भक्ति का मतलब वेश धारण करके मतलब हम अपनी मजलिब में भाग रहे क्या? आणि भक्तीचं वेश धारण करून आपण आपल्या स्वार्थामध्ये पळत आहोत का? अभी बिलियाम के जीवन में ऐसा गलती हुआ. आणि बिलामाच्या जीवनामध्ये असं काय चूक झाली? आपको मालूम है, जब मतलब बालाक ने बिलियाम को इसराइल के ऊपर श्राप लाने के लिए बुलवाना भेजा. आणि बालक राजाने बलामाला इस्रायल लोकांना श्राप देण्याकरता बोलवलं. क्योंकि अभी बालाक को मालूम है कि बिलियाम आकर के श्राप देगा तो वो आदि साबित हो जाएगा. आणि बालकाला माहिती आहे बलामाने येऊन जर इस्रायलाला श्राप दिलं तर ती जाती आहे श्रापित होईल. क्योंकि वो प्रभु से आमने सामने बात करने वाला व्यक्ति है. कारण देवासमोर समोरासमोर बोलणारा तो एक मनुष्य आहे. प्रभु जरूर उसका बात सुनेगा. आणि प्रभू निश्चितच त्याचं ऐकेल. इसलिए मतलब अभी क्या किया, मतलब गणना उसका 22 अध्याय के 6 वचन. गणना 22 अध्याय त्याचं 6 वचन. और उन लोगों को मेरे निमित्त श्राप दे, हाँ, क्योंकि वे मुझसे अधिक बलवंत है. हाँ, तब संभव है कि हम उन पर दैवत हो, हाँ. और हम सब इनको अपने देश में मारकर निकाल दे. देखा मनो ऐसे भी इसराइल को हराने के लिए अभी बालाक के पास इतना ताकत नहीं. आणि कसंही करून इस्रायल लोकांना हरवण्याकरता बालाकाकडे एवढं सामर्थ्य नाहीये. इसलिए अभी अगर बिलियाम आकर के श्राप देगा तो श्राप के कारण हम उस पर जीत पाएगा. आणि बलामाने येऊन जर त्यांना श्राप दिला तर त्या श्रापामुळे आपण त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. लेकिन बिलियाम की एक खूबी, आणि बलामाचं एक वैशिष्ट्य, वो प्रभु को पूछता था. आणि तो प्रभूला विचारत असे. वो प्रभु के पास गया, आणि तो प्रभूकडे गेला, प्रभु को पूछा, प्रभूला विचारलं, प्रभु मैं जाऊं? आणि प्रभू मी जाऊ का? तब प्रभु ने क्या बोला? आणि त्यावेळेला प्रभूने काय म्हटलं? उसी हमारा गणना उसका 22 अध्याय का 12 वचन. गणना 22 अध्याय त्याचं 12 वचन. परमेश्वर ने बिलाम से कहा, हाँ, तू इनके संग मत जा, हाँ, उन लोगों को श्राप मत दे, हाँ. क्योंकि वे आशीष के भागी हो चुके हैं. आशीष के भागी हो चुके हैं. हो चुके हैं. आमेन. आणि तू जाऊन त्यांना श्राप देऊ नको कारण ते आशीर्वादित आहे. हाँ, फिरो आशीर्वाद लोगों को कोई भी श्राप देगा तो उल्टा पड़ेगा. आणि जे लोक आशीर्वादित त्यांना जर कोणी श्राप दिला तर मग तो श्राप जो आहे तो उलटा पडेल. आज दुनिया में आशीष लोग कौन है? आणि आज जगभरामध्ये आशीर्वादित लोक कोण आहे? प्रभु के लोग, आणि प्रभूचे लोक मंडली. मंडळी. प्रियो मंडली के लोग आशीषित लोग हैं. आणि त्या मंडळीचे लोक आशीर्वादित लोक आहे. हमें दूसरों को आशीष देने के लिए रखा है. आणि इतर लोकांना आशीर्वाद देण्याकरता आपल्याला ठेवलेलं आहे. प्रभु की आशीषित लोगों पर दुनिया में कोई भी श्राप देगा तो कुछ भी फायदा नहीं. आणि जगाचे जे आशीर्वादित लोक आहे त्यांना जगामध्ये कोणी कितीही श्राप दिला तरी त्याचा परिणाम होणार नाही. बहुत ध्यान से सुनना भाई. आणि खूप चांगल्या प्रकारे ऐका. है ना, कभी भी अगर दूसरा कोई श्राप दिया तो अरे अभी मेरा क्या होगा ऐसे डरना नहीं. आणि कधीही कोणी श्राप दिला तर मग अरे माझं काय होईल असं घाबरण्याची गरज नाही. प्रभु ने हमें आशीष दिया है तो उस आशीष कोई नहीं हमारा दूर कर सकता. आणि प्रभूने जर आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे तर तो आशीर्वाद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पहला पत्रोस 3 अध्याय के 9 वचन आपको याद होगा. पहिले पेत्र 3 अध्याय 9 वचन तुम्हाला ठाऊक असेल. बुराई के बदले बुराई मत करो, हाँ. और न गाली के बदले गाली दो, हाँ. पर इसके विपरीत आशीष ही दो, हाँ. क्योंकि तुम आशीष के वारिस होने के लिए बुलाए गए हो.
देखा तुम आशीष की बारिश होने के लिए बुलाए बुलाया गया। मानो आनंददायक का उन आशीषों के लिए प्रभु ने हमें चुन करके बुला करके अलग कर चुका है। आणि सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता प्रभूने आपल्याला वेगळं करून पाचारणही केलेलं आहे। अभी यहाँ पर मानव बिलियाम जाकर के प्रभु को पूछा, आणि या ठिकाणी बलामाने प्रभूला विचारलं, प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं, उनके साथ मत जा. मत जाओ, आणि त्यांच्या सोबत तू जाऊ नकोस, क्योंकि वो आशीषित लोग हैं। कारण ते आशीर्वादित लोक आहेत। अरे अभी मतलब बालक बोला, अभी तो मेरा काम कैसे मिलेगा? आणि मग या ठिकाणी बालक राजा म्हणतो, अरे मग माझं काम कसं काय होणार? लेकिन आपको मालूम है कि दूसरे का कई बलहीनता दुश्मनों को मालूम। आणि मग जे आपले जे शत्रू आहे त्या शत्रूला त्यांना माहिती राहतं दुसऱ्यांची निर्बलता काय काय आहे। इसलिए इसको थोड़ा और आदर मिलेगा और थोड़ा धन दौलत मिलेगा बोलेगा तो ये भाग जाएगा। आणि याला अजून थोडेफार पैशाचं लालूच दाखवलं तर मग हा भडकून जाईल। तो उन्होंने क्या किया? आणि मग त्यांनी काय केलं, और भी ऊंचे ऊंचे अधिकारियों को और भी बड़े बड़े तोहफा लेकर के भेजा, आणि अजून मोठे मोठे अधिकारी आणि अजून मोठे मोठे बक्षीस घेऊन पाठवलं। और विलियम को मालूम है परमेश्वर एक बात कह दिया तो वो कभी बदलता नहीं बात। आणि मग बालकाला माहिती आहे की प्रभूने जर एकदा बोललं तर मग तो त्याचं बोलणं कधी बदलत नाही। लेकिन बालक ने उनको भड़काया। आणि बालकाने त्याला बहकवलं। विलियम ने बोला, देखो मैं तुम लोग आया है तो तुमको निराश नहीं करता, मैं और एक बार पूछ रहा। आणि मग बलाम त्यांना म्हटला, तुम्ही आले तर मी तुम्हाला निराश नाही करत, मी प्रभूला अजून एकदा विचारतो। तो प्रभु के पास गया, आणि तो प्रभूच्या जवळ गेला। प्रभु को मालूम है इसके अंदर अभी लालच उग गया है। आणि प्रभूला माहिती आहे की याच्या मनामध्ये आता ती लालच जे आहे ते उठलेलं आहे। इसलिए प्रभु ने मना नहीं किया, आणि म्हणूनच प्रभूने मनाई नाही केली। परंतु प्रभु ने एक कंडीशन देखा। आणि प्रभूने एक अट ठेवली। हाँ, कंडीशन बहुत बड़ी बात है। आणि अट जी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे। प्रभु ने माना विलियम को क्या बोला मालूम है? आणि प्रभूने बलामाला काय म्हटलं माहिती का? उसका 22 अध्याय का 20 वचन, गणना 22 का 20। गणना 22 अध्याय त्याचं 20 वचन। परमेश्वर ने आपको बिलाम के पास आकर कहा, हाँ। यदि वे पुरुष तुझे बुलाने आए हैं, हाँ। तो तू उठकर उनके संग जा। हाँ। परंतु जो बात मैं तुझसे कहूँ, हाँ, परंतु जो बात मैं तुझे कहूँ उसी के अनुसार करना। उसके अनुसार करना। आणि ज्या गोष्टी मी तुला बोलायला सांगितलं त्याच्या अनुसारच तू कर। मतलब बोलने का अर्थ, मैं जो तुझे कहता है या मैं तुझे देता है तो वही बात बोलना। आणि जे काय मी तुला सांगतो तेच तू कर। अभी विलियम एग्री किया आणि आता बिलामाने ते मान्य केलं और गया। आणि तो गेला। तो उसका 23 अध्याय का 5 वचन। 23 अध्याय त्याचं 5 वचन। यहोवा ने बिलाम के मुंह में एक बात डाली हाँ। और कहा, हाँ। बालक के पास लौट जा हाँ। और यो कहना। हाँ। और वह उसके पास लौटकर आ गया। हाँ। और क्या देखता है कि वह सारे मोआबी हाकिमों समेत हाँ। अपने मंडली के पास खड़ा है। नहीं, मतलब 23 का 5 वचन पढ़ा। मतलब यहोवा ने एक वचन उसका मुंह में दिया। यहोवा ने बिलाम के मुंह में एक बात डाली। कौन सा वचन है? हाँ, पढ़िए ना। हाँ। हाँ। वचन उसके मुंह में। हाँ, मतलब यहोवा ने उसको एक वचन दिया। आणि परमेश्वराने त्याला एक वचन दिलं। मतलब कोई बात उसका 16 वचन में भी दिया है। आणि तीच गोष्ट 16 वचनामध्ये पण दिली और आहे। यहोवा ने बिलाम से भेंट की, हाँ। और उसने उसके मुंह में एक बात डाली। हाँ, एक बात मतलब एक वचन डाला। आणि एक वचन टाकलं। मतलब और तीसरा बार भी ऐसे ही किया। आणि तिसऱ्यांदा पण तसंच केलं। उसका 24 अध्याय का दूसरा वचन का भी पाठ। आणि 24 अध्याय त्याचा दुसऱ्या वचनाचा शेवटला भाग। और परमेश्वर का आत्मा उस पर उतरा। हाँ, परमेश्वर की आत्मा उस पर। आप देखिए, इतना तक होने पर भी बिलियाम पर परमेश्वर की आत्मा उतरा। आणि एवढं असताना सुद्धा बलामावर देवाचा आत्मा उतरला। मतलब बिलियाम को इच्छा था कि मैं कैसे भी मतलब अवसर मिल गया तो मैं श्राप दूं। आणि बलामाला इच्छा होती की मला संधी मिळाली तर मी त्यांना श्राप द्यावा। नहीं हो पाया। आणि ते शक्य नाही झालं। प्रियो, उसका जीव को भी प्रभु ने कंट्रोल किया। आणि प्रभूने त्याच्या जिभेला सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवलं। है ना, उसका 24 अध्याय का 10 वचन में हम पढ़ता है। आणि गणना 24 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये पाहतो। तब बालक का कोप बिलाम पर भड़क उठा। देखो, और एक बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार इस्राएल को देख करके
बिलियाम आशीष दिया। आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सुद्धा बघून बलामाने इस्रायलाला बघून आशीर्वाद दिला. बालाक को बहुत क्रोध आया। आणि मग त्या ठिकाणी बालाक राजाला खूप राग आला. भला क्या बोलता? आणि बालाक काय म्हणतो? हाँ, और उसने हाथ पर हाथ पटककर हाँ, बिलाम से कहा, हाँ, मैंने तुझे अपने शत्रुओं को शाप देने के लिए बुलवाया, हाँ। परंतु तूने 3 बार उन्हें आशीर्वाद दिया है। देखा 3 बार इधर से उधर से, मन अवस्था स्थान बदल करके दे करके उधर का कमजोर लोगों का भीड़ देख करके कम से कम उन पर साफ ला सके, बहुत कोशिश किया लेकिन नहीं हो पाए। आणि इकडून तिकडून किंवा जे पाठीमागे राहिलेले दुर्बल लोक आहेत त्यांना बघून श्राप द्यावा असं केलं, पण ते तसं झालं नाही. प्रियो विश्वासी जन, आप छोटा होकर के आप कभी नहीं सोचना विरोधी आप पर विजय पाएगी, नो। आणि तुम्ही छोटेसे जरी असला तरी तुम्ही कधी असा विचार करू नका की विरोधी जे आहे ते तुमच्यावर विजय प्राप्त करतील. सैदा कधीच नाही. बोलेगा आपके लिए कोई नहीं, आणि कदाचित तुम्हाला वाटेल तुमच्यासाठी कोणी नाही. पर एक है। एक आहे. कौन है? कोण आहे? प्रभु आपके साथ। आणि प्रभू तुमच्या सोबत आहे. अरे प्रभु अनुकूल है तो प्रतिकूल कौन? आणि प्रभू जर आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण? अभी इसराइल के लोगों को भी ये बात नहीं मालूम आणि इस्रायल लोकांना सुद्धा ही गोष्ट माहित नाही. है ना। पहली बार उसका 23 अध्याय का 7 से 10 वचन पढ़ रहा। आणि गणना 23 अध्याय 7 ते 10 वचन देखिए वाचा. बिलियाम अभी उनको श्राप देंगे बोल के बालक इंतजार में खड़ा है और वो ध्यान से सुन जाए। आणि बलाम आता इस्रायल लोकांना श्राप देईल म्हणून बालाक राजा जो आहे तो लक्ष देऊन ऐकत आहे. हाँ, तब बिलाम ने अपनी मूल बात आरंभ की हाँ, और कहने लगा, बालाक ने मुझे आराम से हाँ। अर्थात मोआब के राजा ने मुझे पूरब के पहाड़ों से बुलवा भेजा। हाँ, हाँ, मेरे लिए याकूब को श्राप दे, हाँ। हाँ, इस्राएल को धमकी दे, हाँ। परंतु जिन्हें परमेश्वर ने श्राप नहीं दिया, हाँ। उन्हें मैं क्यों श्राप दूं? देखा, जिन्हें परमेश्वर ने श्राप नहीं दिया तो फिर मैं कैसे दूं? आणि ज्याला देवाने श्राप नाही दिला त्यांना मी श्राप कसं काय देऊ? हाँ, और जिन्हें यहोवा ने धमकी नहीं दी, हाँ। उन्हें मैं कैसी धमकी दूं? हाँ। चट्टानों की चोटी पर, हाँ। चोटी पर से वे मुझे दिखाई पड़ते हैं, हाँ। पहाड़ों पर से मैं उनको देखता हूँ। हाँ। वह ऐसी जाति है वो ऐसे जाती है। जो अकेली बसी रहेगी, हाँ। और अन्य जातियों से अलग गिनी जाएगी। हाँ। याकूब के धूलि के टीके को हाँ। कौन गिन सकता है? हाँ। या इस्राएल की चौथाई की गिनती कौन ले सकता है? हाँ। सौभाग्य यदि मेरी मृत्यु धर्मियों की सी, हाँ। और मेरा अंत भी उन्हीं के समान हो। हाँ, बोले इसराइल लोगों का जीवन को देख करके बिलियाम चाह किया यही लोगों की जैसा मेरा जीवन उसका अंत ऐसा हो जाएगा तो कितना अच्छी बात है। आणि इस्रायल लोकांचं जीवन बघितल्यानंतर या ठिकाणी बलामाने सुद्धा इच्छा केली की या लोकांसारखं जर माझं मरण झालं तर किती चांगलं आहे. बालक बोले ये तो कितना गड़बड़ी कर दिया भाई आणि मग बालक म्हटलं याने तर खूप गडबड केली है। इसको मैं इतना खर्च करके तकलीफ करके मैंने उसको यही बुलाया। आणि एवढं याला पारितोषिक बक्षीस देऊन मी त्याला एवढं लांबून बोलवलं. बालक ने क्या बोला उसका 11 बजे? आणि बालक राजाने काय म्हटलं 11 वचन. तब बालक ने बिलाम से कहा, हाँ। तूने मुझसे क्या किया है? मुझे ये क्या किया तू? देखो बालक क्या अवस्था देखो, बालक अभी बहुत आशा में था और पूरा आशा तोड़ दिया। आणि बालक जो आहे तो खूप आशेमध्ये होता पण त्याची संपूर्ण आशा नष्ट झाली. और बालक ने सोचा था बिलियाम को भी मैं खुश करके लौटूंगा, आणि मग बालकाने विचार केला होता बालामाला सुद्धा मी खुश करून त्याला पाठवेन. लेकिन बालक क्या बोलता? आगे मैंने तुझसे अपने शत्रुओं को शाप देने को बुलवाया था, हाँ। परंतु तूने उन्हें आशीष दी है। देखा, आशीष के ऊपर तूने उनको आशीष दे दिया। आणि आशीर्वादावर तू त्यांना आशीर्वाद दिला. हाँ, उसने कहा, हाँ, बस ठीक है। उसका सेकंड टाइम उसका 18 वचन से उसका 24 वचन बढ़ रहा। 18 ते 24 वचन वाचा. तब बिलाम ने अपनी मूल बात आरंभ की। मला भी अभी कम से कम बालक ने सोचा इस बार वो मेरे लिए काम करेगा, आणि मग बालक राजाने विचार केला कमीत कमी या वेळेला तरी तो माझ्यासाठी काम करेल. क्योंकि अभी इस दिशा में से देखेगा तो वो लोग थोड़ा कमजोर दिखाई देता। आणि या बाजूने जर बघितलं तर ते जरा दुर्बल दिसत आहे. हाँ, तो इसलिए ये श्राप उस पर मतलब पड़ेगा। आणि म्हणूनच हा श्राप त्यांच्यावर पडेल. लेकिन क्या हुआ? मग काय झालं? हाँ, तब बिलाम ने अपनी मूल बात आरंभ की हाँ। और कहने लगा, हाँ। हे बालक, मन लगाकर सुन। बालक
थोड़ा मन सुना, मन लगा कर सुन लो। अभी मैं क्या बता रहा यार, अभी पहली बार तो सुना था उससे अभी इससे बड़ा बालक के लिए मला आग में तेल डालवलं, क्या बात आहे अभी? आणि मग या ठिकाणी अगोदर इस्रायल लोकांना त्याने आशीर्वाद दिला होता, त्याच्याही पेक्षा मोठा आशीर्वाद या ठिकाणी बालामाला दिला आणि मग याच्याही पेक्षा ते आगीत तेल टाकल्यासारखं असं बालकाला झालं. आप क्या बोलते हैं आप? हे सिप्पोर के पुत्र, हाँ। मेरी बात पर कान लगा। हाँ। ईश्वर मनुष्य नहीं, ईश्वर मनुष्य नहीं। ईश्वर बोले। हाँ अलग ये जान ले, क्योंकि अभी जो मैं बोलता हूँ ये परमेश्वर का वाणी है, ये वाणी कोई बदल नहीं सकता, क्योंकि ये परमेश्वर झूठ नहीं बोलता। आणि हे परमेश्वराची वाणी आहे आणि परमेश्वर कधी खोटं बोलत नाही. इतना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे. आगे बढ़ी। और न वह आदमी है हाँ। कि अपनी इच्छा बदले। हाँ देखा, कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे. इच्छा बदला कराया हुआ, अनुभव पाया हुआ बालक बिलेआम अभी बोलता है वो उसका इच्छा नहीं बदलता। आणि इच्छा बदलून आलेला बलाम जो आहे तो असं म्हणतो की आपला परमेश्वर जो आहे तो आपली इच्छा कधी बदलत नाही. बहुत अद्भुत बात है ना प्रियो। आणि खूप अद्भुत गोष्ट आहे ना प्रियानो. प्रियो, प्रभु ने एक बार कहा है तो ये होगा होगा होगा। आणि प्रभूने एकदा जर म्हटलं आहे तर ते होईल होईल आणि निश्चितच होईल. एक बात ध्यान रखियो, एक गोष्ट जाणा, एक बार मर गया तो खत्म कहानी ऐसे नहीं। आणि मनुष्य जर एकदा मेला म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. मरने के बाद क्या है? आणि मेल्यानंतर काय आहे? मरने के बाद न्याय है। आणि मेल्यानंतर न्याय आहे. आपने ये जो वचन सुना ना, इसका भी लेखा एक दिन को देना पड़ेगा। आणि तुम्ही आता हे जे वचन ऐकलं आहे ना, याचाही हिशोब तुम्हाला एक दिवस द्यावा लागेल. लेकिन ये वचन आपने क्या सुना है, इसका इसलिए वचन सुनने के टाइम पर कैसे सुनना? आणि म्हणून देवाचं वचन ऐकत असताना तुम्ही कशा प्रकारे ऐकायचं आहे तन मन से, आणि संपूर्ण अंतःकरणाने कान लगाकर। आणि एकदम कान लावून. ओ मुझे इस वचन का भी मुझे एक दिन लेखा देना। आणि या वचनाचा सुद्धा मला एक दिवस हिशोब द्यायचा आहे. क्यों? प्रभु अपना वचन को कभी बदलेगा नहीं। आणि प्रियानो, प्रभु आपलं वचन कधी बदलणार नाही. है ना, ये दुनिया अभी हमारा कंप्यूटर युग में आ गया है, तो ये पहला समय में लिखा था, उस समय में अनपढ़ लोग था, इसलिए थोड़ा बदल देता है। ऐसा प्रभु कान बदलेगा? आणि मग आता जग जे आहे ते एकदम कम्प्युटर युग आलेलं आहे, म्हणून परमेश्वराने जी वचनं लिहिली होती ती एकदम अगोदरच्या प्राचीन काळाची होती, म्हणून आता त्याला थोडं बदलावं लागेल. म्हणून परमेश्वर आपली वचनं बदलेल का? कभी नहीं प्रियो। कधीच नाही प्रियांनो. 89:34 में क्या पढ़ता है? आणि स्तोत्र 89 त्याच्या 34 वचनामध्ये काय म्हटलं आहे? मी माझा करार कधीही मोडणार नाही. कभी भी नहीं मुड़ेगा प्रियो। प्रभु का वचन कभी भी बदलेगा नहीं। आणि देवाचं वचन कधी बदलणार नाही. इसलिए प्रभु का मंत्रावट लाने की प्रयास करना बहुत बड़ा धोखा है। आणि म्हणून देवाचं मन परिवर्तन करणं हे खूप मोठी फसगत आहे. अभी बिलियाम को बालक को बिलियाम बोलता है, आणि मग बालकाला बलाम असं म्हणत आहे. बिलियाम तूने पहला मैंने आशीष देते हुए तुरंत सुना है ना, आणि हे बालका, अगोदर मी त्यांना आशीर्वाद देताना तू ऐकलं ना, अभी मैं उससे बढ़कर के आशीष देने जा रहा आणि आता त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मी देत आहे. हूं। इसका कान को क्या लगा होगा? आणि मग त्याच्या कानाला काय वाटलं असेल? अब वो सिचुएशन को समझ सकता है। आणि ती परिस्थिती तुम्ही समजू शकता का? बालक यहाँ पर कितना टेंशन में है। आणि मग या ठिकाणी बालक जो आहे तो किती तणावामध्ये आहे. टेंशन आएगा, ये सुनेगा तो। आणि हे ऐकलं तर मग त्याला हृदयाचा झटका बसेल. आगे बढ़ना। आणि पुढे वाचा. क्या जो कुछ उसने कहा हाँ। उसे न करे, हाँ। क्या वह वचन देकर उसे पूरा न करे? हाँ। देख, आशीर्वाद ही देने की आज्ञा मैंने पाई है। देखा, प्रभु ने मुझे आज्ञा दिया, उनको आशीर्वाद दे। हालांकि तुम कितना भी कुछ भी देगा तो भी मैं नहीं कर सकता, प्रभु ने मुझे कर चुका है, तू उनको आशीर्वाद दे। आणि हे बालक राजा, तू कितीही काही केलं तरी सुद्धा मी त्यांना श्राप नाही देऊ शकत, कारण मला परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की तू माझी जाती इस्रायलाला आशीर्वाद दे. आप मुझे बताओ, अब यहाँ पर आप सुनो, बिलियाम कितना प्रभु का बात मानने वाला एक भक्त है। आणि मग या ठिकाणी तुम्ही बघा, बालाम जो आहे तो किती जास्त प्रभूची आज्ञा पालन करणारा एक भक्त आहे. बालक का बात टालने से गला काट सकता है, बालक बहुत बड़ा मतलब नुकसान कर सकता है। अभी भी बिना डर का उन्होंने हिम्मत से बोला ना। आणि बालकाचा जर आज्ञेचा भंग केला तर मग बालक जो आहे तो त्याचा गळा कापू शकतो.
तरी सुद्धा त्याने बालक राजाच्या विरोधामध्ये बोलला ना. है ना, हमारा प्रभु का वाणी माने जैसा प्रभु ने कहा वैसा बिलाम ने बोला. आणि प्रभूची वाणी जसं देवाने सांगितली तसं बलामाने बोलला. थोड़ा आगे बढ़ना. पुढे वाचा. वह आशीष दे चुका है हाँ. और मैं उसे नहीं पलट सकता. हाँ. उसने याकूब में अनर्थ नहीं पाया याकूब में अनर्थ नहीं पाया और न इस्राएल में अन्याय देखा है. अन्याय नहीं देखा. उसका परमेश्वर यहोवा उनके संग है. देखा, बहुत बड़ी बात है भाई. बिलियाम बोलता है परमेश्वर उनके संग है. आणि बेला त्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर इस्रायलाच्या सोबत आहे. प्रियो, ये बात बालक सुनने के टाइम पर उसका दिल में क्या लगेगा? आणि ही गोष्ट बालकाने ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये काय वाटेल. ए, परमेश्वर उनका संग है तो उसको श्राप कौन दे सकता? आणि परमेश्वर जर त्यांच्या सोबत आहे तर त्यांना श्राप कोण देईल. बोले कि बोलो आशीष का स्रोत उनके साथ है. आणि आशीर्वादाचा स्रोत जो आहे तो त्यांच्या सोबत आहे. अभी आप मुझे बताओ आपके साथ कौन है? आणि आता तुम्ही मला सांगा तुमच्या सोबत कोण आहे. आशीष का स्रोत. आणि आशीर्वादाचा स्रोत. तो मतलब किसका भी श्राप आपका पास आएगा क्या? आणि मग कोणाचाही श्राप तुमच्या जवळ येईल का. नहीं आएगा. नाही येणार. कोई चिंता करने की जरूरत है? आणि मग काय काळजी करण्याची गरज आहे का. है ना, मतलब प्रियो, कई बार आपको मालूम है ना, कई लोग मतलब कोई फांसी दे करके मर गया है तो उस रास्ते में जाने के लिए फिर वो डरता है. आणि कोणी जर फाशी घेऊन मेलेला आहे तर त्या मार्गामध्ये जायला लोकांना भीती वाटते. आप लोग डरता है क्या? तुम्ही घाबरतात का. थोड़ा इस बार सोचता होगा आणि 10 वेळा विचार करत असेल. ये रास्ते में अंधेरे में मैं रातों को कैसे अकेले जाऊं? आणि या मार्गामध्ये रात्रीचा मी एकटा कस काय जाऊ. डरना चाहिए. आणि घाबरायला पाहिजे का. अरे आपको मालूम है ना, मरने के बाद में लोगों का आत्मा कहाँ जाता? आणि तुम्हाला माहिती आहे ना मनुष्य मेल्यानंतर त्याचा आत्मा कुठे जातो. प्रियो, वो पापी हो धर्मी हो, वो ये दुनिया में घूमते नहीं रह सकता. आणि तो पापी असू द्या किंवा नीतिमान असू द्या त्याचा आत्मा या जगामध्ये फिरत नाही राहणार. ये प्रभु के लोगों को इसका सच्चा ज्ञान होना चाहिए. आणि प्रियो, प्रभूच्या लोकांना याचं करण्याआड राहिला पाहिजे. अरे इतना भी लोग फांसी दिया होगा या खून किया होगा, क्यों डरने का प्रियो? आणि किती लोकांनी आत्महत्या केली असेल किंवा कोणाचा खून केला असेल तर त्यांना मेलेल्या लोकांना काय घाबरायचं. मैं कई बार ऐसा भूत बंगला बोलता है, वहां पर बहुत हमारा आत्महत्या हुआ. मैं तो मुझे आप बहुत रास्ते में आया क्या? अनेक असा भूत बंगला आहे की त्या ठिकाणी पुष्कळ लोकांची आत्महत्या झालेली आहे. आणि लोक मला म्हणायचे त्याच मार्गाने तुम्ही आले का. क्या हो गया? मी विचारायचो त्यांना काय झालं. अरे रात को 10 बजे के बाद में उधर से कोई नहीं चलता. आणि रात्री 10 वाजेनंतर तिथून कोणी जात नाही. कई लोगों को एक चीज दिखाई दिया. एक चीज बोलेगा तो भूत, तो जो लेडी मतलब भूत लेडी. हाँ. हा, काही लोकांना ती चिटकीन दिसली. मैं बोला यार मेरे को कोई दिखाई नहीं है. मैं देखना चाहता था लेकिन मेरे को दिखाई नहीं दिया. आणि मला पाहायची इच्छा होती पण मला ती दिसलीच नाही. मतलब मैं बहुत बार लोगों से सुना है लेकिन मुझे कभी ऐसे एक मिला ही नहीं. आणि खूप वेळा लोकांचं मी ऐकलंय पण मला कधी ती दिसली नाही. मेरे को मेरे साथ है ना ये बिहारी लोग क्या बोलते मालूम है, उन लोग रात को उनका स्टेशन में उतरने के बाद उन लोग आगे नहीं जाता, जाएगा तो क्या करेगा, ये जीप मैंने अच्छी बोले, हाँ ये जीप पीछे आएगा और उनको अभी उन लोग क्या है डरता है, डरने के कारण ये लोग बीड़ी पी करके या सिगरेट पी करके जाता है. आणि मग हे जे बिहारी लोक आहेत की रात्री स्टेशनला उतरल्यानंतर ते रात्री पुढे जात नाही. कारण का त्यांना भीती वाटते आपण जर मग रात्रीच्या पुढे जर गेलो तर मग ही चेटकीन जी आहे ती आपल्या पाठीमागे येते. म्हणून ते जर गेले तर मग ते बीडी किंवा सिगरेट पीत जातात. और मेरा हमारे मित्र ने कहा उनके साथ ऐसे हुआ बोला. आणि माझ्या एका मित्रांनी सांगितलं त्यांच्यासोबत असं झालं. और उसको मालूम था क्या करना चाहिए. आणि त्यांना माहिती होतं काय करायला पाहिजे. तो वो ऐसे जा रहा था, वो उसको इमरजेंसी घर जाना ही था. आणि मग त्यांना खूप इमर्जन्सी होती, त्यांना घरी जायचंच होतं. तो रात को अकेला में जब जा रहा था, आणि रात्री एकटे जावळेला जात होते. अभी ये पीछे से आया आणि मग ही चिटकीन पाठी मागून आली. आने के बाद में मतलब वो एकदम बाल वाला ऐसा खोल कर छोड़ करके वो ऐसा चलता है. तो मतलब वो आगे बोला मेरे सिगरेट दो. आणि मग ती पाठी मागून आली की तिचे केस असे एकदम मोकळे आहे. आणि आल्यानंतर तिने त्या बिहारी मनुष्याला म्हटलं की मला एक सिगरेट दे. तो उसने तुरंत सिगरेट पाकर निकाला और ऐसा दे दिया. आणि मग त्याने लगेच सिगरेट काढली आणि अशी पाठी मागे दिली. मतलब पीछे अगर मुड़ कर देख लिया तो गया. आणि पाठी मागे वळून जर बघितलं तर मग तो गेला. ऐसा उन लोगों का कहना है.
असं त्यांचं म्हणणं आहे. मतलब अगर आप पीछे मुड़कर देख लिया तो उसका भी स्वरूप देख करके वो उधरी हार्ट अटैक से मर जाएगा. आणि मग मागे वळून जर तिला पाहिलं तर तिचं एकदम क्रूर असा चेहरा बघितला तर तो हार्ट अटॅकने मरून जाईल. तो फिर उसने ऐसे दिया बोला. आणि मग त्याने अशी पाठी मागे दिली. मेरे यार क्या शक्का मारता है वो. बोलो बिल्कुल बोला नहीं ऐसा होता है बोला. आणि एकदम तो म्हटलं की नाही असं होतं. अभी मुझे नहीं मालूम ऐसा होता है कि नहीं, मला माहित नाही असं होतं का नाही. लेकिन मैंने एक बात मैं आपको कहना चाहता हूँ. एक गोष्ट मी सांगू इच्छितो. एक पादरी एक बार एक साहस किया. आणि पादरीने एकदा एक अशा प्रकारे डेअरिंग केली. तो वो पादरी ड्रेस पे था. आणि फादरच्या त्या वेशभूषेमध्ये होता. ये पादरी जवान था, वो मतलब अपने ऐसा निर्णय आदमी था. आणि तो तरुण होता आणि एकदम न घाबरणारा होता. वो ऐसे आत्माओं के बात पर वो बिल्कुल डरता नहीं था. आत्म्याची गोष्टी संबंधाने तो अजिबात घाबरत नव्हता. तो उसको मतलब काय कुछ लोगों ने बोला क्या आपको इतना हिम्मत है कि आप उधर रात को जा करके 12 बजे एक कील ठोक करके आ सकता है क्या. आणि तुम्हाला एवढी हिंमत आहे का की रात्री 12 वाजता जाऊन तुम्ही त्या ठिकाणी एक खिळा ठोकून येऊ शकता. बोला बिल्कुल मैं कर सकता हूँ. आणि तो म्हटला हा मी करू शकतो. तो सिमेट्री के अंदर एक छोटा सा चर्च जैसा भी है. आणि त्या सिमेट्री मध्ये एक छोटस चर्च पण आहे. उसका दीवार में मारना है. आणि त्या भिंतीवर मारायचंय. अभी मतलब ये गया आणि हा पादरी गेला और इसने ठोका. आणि त्याने तो खिळा ठोकला. ठोकने के बाद में पीछे मुड़ा आणि ठोकल्यानंतर मागे वळाला तो उसका हाथ नहीं आया. आणि मग त्याचा हात नाही आला. क्या हो गया. काय झालं. गिरती से रात को दिखाई नहीं दिया. ये लोहा जो है ना वो उनका वो भी उसके साथ हो क्या और वो पीछे मुड़ गया तो क्या हो गया. उसको लेगा वास्तव में मेरे को शैतान पकड़ लिया. आणि मग तो जो पादरी आहे तो खिळा ठोकताना त्याने घातलेला जो अंगरका जो झगा आहे त्याचा हाताचा जो बंद आहे तो असा लोंबत राहतो. आणि रात्री त्याच्या लक्षात नाही आलं म्हणून तो खिळा ठोकताना तो त्याचा जो झगा आहे त्याचा कपडा सुद्धा त्या खिळ्यासोबत ठोकला गेला. आणि मग जसा तो मागे वळाला त्यावेळेला हात काढायचा त्याने प्रयत्न केला तर तो हात निघाला नाही. त्याला असं वाटतं की भूतानेच माझा हात पकडला. बहुत देर हो गया आया नहीं. आणि खूप वेळ झाला तो पादरी परत आला नाही. 10-12 जवान लोग वो उधर गया. आणि मग 10-12 तरुण लोक होते ते तिथं गेले. उधर गया तो मरा पड़ा था. आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं की तो मेलेला अवस्थेमध्ये होता. अब ये कहानी बड़ा जोरदार हो गया. आणि मग ही गोष्ट खूप मोठी झाली. ये तमाशा नहीं है, हुआ वो संभव है. आणि ही काही गोष्ट नाहीये झालेली सत्य घटना क्यों आहे. ऐसा फिर वो बात फिर एक झूठा कहानी में बदल गया. आणि मग ही जी गोष्ट आहे ती एक खोट्या गोष्टीमध्ये झाली रूपांतरित झाली. पर जो प्रियो ऐसा कोई मतलब मरा हुआ व्यक्ति का आत्मा ऐसा करता है क्या. आणि मेलेला व्यक्तीचा आत्मा असं काही करतो का. कभी नहीं प्रिय. कधीच नाही करत. ये बात जो बाइबल जानने वाला बिल्कुल संदेह नहीं करना चाहिए. आणि ज्याला बायबल माहिती आहे त्यांनी कधीच शंका करायला नको. जो बाइबल नहीं जानता वो लोग ऐसा बातों पर विश्वास कर सकता है. आणि ज्यांना बायबल माहिती नाहीये ते अशा गोष्टीवर विश्वास करतात. आप ही मर गया तो कहाँ जाएगा. आणि पापी मेलं तर कुठे जाईल. उस अधोलोक में जो दंड पाने वाली जगह में जाएगा. आणि यातना भोगण्याच्या ठिकाणी ते अधोलोकामध्ये जाईल. उसकी आत्मा घूम सकता है क्या. आणि मग त्याचा आत्मा फिरू शकतो का. नहीं है ना प्रियो. नाही प्रियांनो. तुरंत मरने के बाद में क्षणों में वो दंड पाने वाली जगह पे पहुंच जाएगा. आणि मेल्यानंतर लगेच तो यातना भोगण्याच्या ठिकाणी म्हणजे अधोलोकात जाईल. और भक्त मर गया तो आणि भक्त मेला तर तुरंत स्वर्ग में. आणि लगेच तो स्वर्गात जाईल. तुरंत स्वर्ग में पहुंच जाएगा. आणि लगेच तो स्वर्गामध्ये जाईल. फिर आत्मा कहाँ घूमता. मग आत्मा कुठे फिरतो. फिर आत्मा का कह रूप में कौन आता. आणि मग आत्म्याच्या रूपामध्ये कोण येतं. शैतान. सैतान येतो. शैतान लोगों को बर्बादा. आणि सैतान जो आहे तो लोकांना फसवतो. शैतान ऐसा रीति में आकर के लोगों को भगाता. आणि सैतान अशा पद्धतीने येऊन लोकांना फसवतो. है ना. आपको मालूम है जो कुछ लोगों में मतलब कुछ दुष्टात्मा आता है तो वो जो मरा हुआ व्यक्ति का सेम शब्द में वो लोग बात करेगा. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेला दुष्टात्मा येतो त्यावेळेला एखादा मेलेला जो व्यक्ती आहे तो जसं बोलतो तसंच तो व्यक्ती मग बोलू लागतो. वो मरा हुआ व्यक्ति उधर आया क्या. आणि तो मेलेला व्यक्ती तिथे आला का. नहीं आया फिर. नाही आला. ये दुष्टात्मा का काम है. आणि हे दुष्टात्म्याचं काम है आहे. ना. इसलिए ऐसा शैतानी की बातों पर हम कभी भी विश्वास नहीं करना चाहिए. आणि अशा सैतानाच्या गोष्टीमध्ये आपण कधीही विश्वास नाही है करायचा. ना. मरने के बाद का बारे में हमें अच्छा ज्ञान होना चाहिए. आणि मेल्यानंतरचं जे जीवन आहे त्याच्या संबंधाने चांगलं ज्ञान आपल्याला असलं कभी पाहिजे. भी कोई ऐसा कुछ बात हो गया बोलकर कभी डरना नहीं. आणि कधीही अशा काही गोष्टी झाल्या तर घाबरण्याची गरज नाही. आगे बढ़ना चाहिए. आणि पुढे वाचा. उसका परमेश्वर यहोवा उनके संग है.
देखा मिस्रईम से कौन निकाल कर लेकर आया? ईश्वर ही निकलने परमेश्वर ने निकाला बरोगे. आणि त्या मिसर देशामधून परमेश्वरानेच त्यांना बाहेर काढलंय. परमेश्वर उनके साथ है. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे. और आगे तो बलिर सांड के समान बल रखता है। कैसा बल रखता? बने सांड के समान मतलब क्या है? बहुत ताकतवान है. आणि तो खूपच जास्त सामर्थ्य आहे. प्रियो प्रभु के लोगों में प्रभु का सामर्थ्य है. आणि मित्रांनो, प्रभूच्या लोकांमध्ये प्रभूचं सामर्थ्य आहे. इतनी बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. इसलिए हमें रोज प्रभु से सामर्थ्य पाते जाना है. आणि दररोज आपल्याला प्रभू पासून सामर्थ्य प्राप्त करत जायचंय. ओके, ये बात भी होने के बाद में बिलियाम क्या बोलते हैं उसका 25वां माना. आणि त्याचं 25 वचन वाचा. हाँ. तब बालक ने बिलाम से कहा, हाँ. उनको न तो श्राप देना और न आशीष देना। हाँ, देखा है? अभी मैं तुमको श्राप लेने के लिए बुलाया और तुम तो दोनों पर आशीष किया है. अभी आगे को तुम ऐसा करना ही नहीं. आणि मग मी तो त्याला श्राप देण्याकरता बोलवलं होतं, पण तू त्याला आशीर्वादही दिला, म्हणून याच्या पुढे तसं करूच नको. त्यांना श्रापही देऊ नको आणि आशीर्वादही देऊ नको. तुझे ये जानना चाहिए. आणि तुला हे जाणायला पाहिजे. तो ऐसे करने से तेरे लिए कितना नुकसान है. आणि तू असं केल्यानंतर त्याला किती मोठं नुकसान पोहोचवलं. तूने अपने आप को मानव एक प्रकार नुकसान में उड़ाया. आणि एक प्रकारे तू त्याला नुकसानीमध्ये टाकलं. और आगे बढ़ना. पुढे वाचा. बिलाम ने बालक से कहा, हाँ. क्यों मैंने तुझसे नहीं कहा हाँ. कि जो कुछ यहोवा मुझसे कहेगा हाँ. वही मुझे करना पड़ेगा। हाँ. बालक ने बिलाम से कहा, हाँ. चल मैं तुझको एक और स्थान पर ले चलता हूँ। देखा अभी मतलब एक और एक स्थान में लेकर जा रहे हैं. आणि अजून एका ठिकाणी घेऊन जात आहे. उसका 24 अध्याय का 2 से 9 पढ़ना. आणि 24 अध्याय 2 ते 9 वचन. और बिलाम ने आंखें उठाई हाँ. और इस्राएली को अपने गोत्र के अनुसार बसे हुए देखा। हाँ. और परमेश्वर का आत्मा उस पर उतरा। हाँ. तब उसने अपनी गूढ़ बात आरंभ की हाँ. और कहने लगा, हाँ. बोर के पुत्र बिलाम की यह वाणी है। हाँ. जिस पुरुष की आंखें बंद थी, आंख बंद किया तो वो किसको देखते रहता? प्रभु को देखते रहता. आणि डोळे बंद केले तर मग तो कोणाला पाहत राहतो? तो प्रभूला पाहत राहतो. बहुत बड़ी बात है अभी. आणि खूप मोठी गोष्ट आहे. आज लोग आंख बंद करेगा तो क्या क्या नजर में आता? आणि आज लोकांनी डोळे बंद केले तर त्यांच्या डोळ्यासमोर काय काय येतं? बोला नहीं. कोणाला सांगू नका. और जो बिलिया भाई से व्यक्ति था, आणि बलाम असा मनुष्य होता. आंख बंद किया तो प्रभु सामने. आणि डोळे बंद केले तर प्रभू समोर. प्रभु की वाणी सुनने वाले व्यक्ति. आणि प्रभूची वाणी ऐकणारा मनुष्य. हाँ, और आगे बढ़ा. जिस पुरुष की आंखें बंद थी, हाँ. उसी की यह वाणी है। हाँ. ईश्वर के वचनों को सुनने वाला, ईश्वर का वचन को सुनने वाला, जो दंडवत में पड़ा हुआ, हाँ. खुली हुई आंखों से हाँ. सर्वशक्तिमान का दर्शन पाता है। देखा प्रभु का दर्शन पाने वाला. हाँ. उसकी यह वाणी है। हाँ. हे याकूब, हाँ. तेरे डेरे और हे इस्राएल, तेरे निवास स्थान क्या ही मन भावने हैं। हाँ. वे तो घाटियों के समान, हाँ. और नदी के तट की वाटियों के समान ऐसे फैले हुए हैं, हाँ. जैसे कि यहोवा के लगाए हुए अगर के वृक्ष, हाँ. और जल के निकट के देवदारू, हाँ. और उसके घोड़ों से जल उमड़ा करेगा। बोलने का मतलब क्या है प्रियो? प्रभु साथ रहने वाला वो झुंड एकदम अतुल्य झुंड है करके बोल करके बिलिया हमने उनको तीसरी बार भी आशीष दी. आणि प्रभू सोबत राहणारा तो समुदाय जो आहे तो खूप अतुल्य असा समुदाय आहे. म्हणून बलामाने तिसऱ्यांदा सुद्धा इस्रायल लोकांना आशीर्वादच दिला. आपको मालूम है जाति के लोग भी है ना प्रभु के लोगों को खिलाफ में बोलने के लिए थोड़ा डरता है. आणि जातीचे लोक सुद्धा प्रभूच्या लोकांच्या विरोधामध्ये बोलायला घाबरतात. क्यों? का? उनको मालूम है जीवित प्रभु उनके साथ रहता है. कारण त्यांना माहिती की जिवंत परमेश्वर त्यांच्या सोबत राहतो. ये पक्की बात है. आणि ही निश्चित गोष्ट आहे. है ना अपने खिलाफ में कोई भी कार्य करने के लिए उल्लू डरता है. आणि आपल्या विरोधामध्ये कुठलंही काम करायला ते लोक जातीचे लोक घाबरतात. बाहर से झुंड बड़ा है तो बड़े बड़े दादागिरी दिखाता और दूर डरता है. आणि बाहेर त्यांचं संख्याबळ जरी जास्त असलं तरी ते आतून घाबरतात. अभी 10 वचन में मतलब बिलियाम ने क्या बालक ने क्या बोला? आणि 10 वचनामध्ये बालकाने काय म्हटलं? बालक का कोप बिलाम पर भड़क था, हाँ. और उसने हाथ पर हाथ पटक हाँ. कर बिलाम से कहा, हाँ. मैंने तुझे अपने शत्रुओं को श्राप देने के लिए बुलवाया, हाँ. परंतु तूने 3 बार उन्हें आशीर्वाद दिया है। हाँ. इसलिए अब तू अपने स्थान पर हाँ. भाग जा
क्योंकि मैं बहुत मैंने तो सोचा था मैं सोचा था कि तेरी बड़ी प्रतिष्ठा करूंगा, मैं तुम्हारा बड़ा सम्मान करने के लिए सोचा था। परंतु अब यहोवा ने तुझे प्रतिष्ठा पाने से रोक रखा है। देखा है, प्रभु देने से बढ़कर के आशीष बालक दे सकता है क्या? नहीं दे सकता। आणि प्रभू देणारा जो आशीर्वाद आहे त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद बालक देऊ शकतो का? तो ये यहाँ पर विषय क्या है कि मालूम प्रभु ने ये बिलियाम से आशीर्वाद का वचन इस्राएल को क्यों दिया? आणि प्रभूने बालामाच्या द्वारे आशीर्वादाचं वचन इस्रायल लोकांसाठी का दिलं? एक कारण है, त्याचं एक कारण आहे. आपको मालूम तुम्हाला माहिती आहे? है ना? व्यवस्था वगैरह उसका 23 अध्याय 5 वचन। अनुवाद त्याचा 23 अध्याय त्याचं 5 वचन. परंतु तेरे परमेश्वर यहोवा ने हाँ। बिलाम की न सुनी, हाँ। किंतु तेरे परमेश्वर यहोवा ने देखो मतलब बिलियाम ने एक्चुअली क्या है ना, यहाँ पर बिलियाम का प्रभु के साथ बड़ा कसरत हुआ। आणि या ठिकाणी बालामाचं देवासोबत खूप मोठं असं एक कसरत झाली. बिलियाम अपनी मदद पाने के लिए बहुत कोशिश किया, आणि बालामाने आपला स्वार्थ मिळवण्याकरता खूप काही प्रयत्न केले. लेकिन प्रभु ने बोला नहीं, आणि प्रभूने म्हटलं नाही, वो मेरे लोग हैं, आणि ते माझे लोक आहेत मैं उनको आशीष दिया है, आणि मी त्यांना आशीर्वाद दिला आहे तू उनको श्राप नहीं दे सकता। आणि तू त्यांना श्राप नाही देऊ इसलिए शकत. जो वचन मैं देगा तू वही वचन देना। आणि जे वचन मी तुला दिले आहे तेच वचन तू त्यांना दे. वो बात मला गणना 22 का 35 में लिखा है, गणना 22 अध्याय त्याच्या 35 वचनामध्ये लिहिलंय. क्लियर प्रभु ने बोला। आणि प्रभूने स्पष्ट असं म्हटलं, यहोवा के दूत ने बिलाम से कहा, हाँ। इन पुरुषों के संग चला जा, हाँ। परंतु केवल वही बात कहना केवल वही बात कहना, जो मैं तुझसे कहूंगा। हाँ मैं कहूंगा वही शब्द कहना। आणि जे मी तुला सांगेल तेच तू बोल. अभी यहाँ पर प्रभु ने इस श्राप देने वाला बिलियाम से आशीष की बात क्यों कराया, उसका कारण है, उसका 23 का 5 में आखिरी में लिखा है। आणि 23 अध्याय 5च्या शेवटी असं लिहिलेलं मानव आहे. व्यवस्था विवरण 23 का 5 का 35 का सॉरी 35 का इसलिए कि तेरा 23 का 35 का 23 का 35. हाँ अनुवाद त्याचा 23 अध्याय त्याच्या 35 वचनाचा. हाँ 23 का 5. सॉरी 5 परंतु अनुवाद त्याचा 23 अध्याय 5 वचनाचा शेवटला भाग. हाँ करेक्ट। इसलिए कि तेरा परमेश्वर यहोवा हाँ। तुझसे प्रेम रखता था, हाँ करेक्ट। क्या बोला? प्रेम रखता था। प्रभु प्रेम दिखता था। आणि प्रभू प्रेम करत होता. बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब प्रभु प्रेम करने वालों को कभी भी किसी प्रकार का भी श्राप आई नहीं सकता। आणि प्रभू ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर कधीही कुठल्याही प्रकारचा श्राप येऊ शकत नाही. आज किसको प्रभु प्रेम करता? आणि आज प्रभू कोणावर प्रेम करतो? मंडली से। मंडळीवर. कितना प्रेम करता? आणि किती प्रेम करतो? कितना प्रेम करता? आपने योहन्ना 17 अध्याय का 23 वचन। योहान 17 अध्याय 23 वचन. लॉर्ड तूने और तू थे, हाँ और जैसा तूने मुझसे प्रेम रखा, जैसा मेरे पिता जितना पिता पुत्र से प्रेम देखा, वैसे ही मुझसे प्रेम रखा। देखा प्रियो थोड़ा भी कम नहीं। आणि थोडं सुद्धा कमी नाही. अपने एकलौता पुत्र से पिता जैसा प्रेम किया, मंडली से उतना प्रभु प्रेम करता। आणि आपल्या एकुलता एक पुत्रावर प्रभूने जसं प्रेम केलं तसं प्रभू मंडळीवरही प्रेम करतो. अभी ये सारे बात जो बिलियाम ने देखा, आणि या सर्व गोष्टी ज्या वेळेला बालामाने पाहिल्या, तो भी बिलियाम का लालच बुझा नहीं। आणि मग बालामाची जी लालच आहे ती भिजली नाही. आपको मालूम है बिलियाम बोला मैंने अगर आया है तो मैं कुछ पा करके जाऊंगा, जैसा अभी गेवसी ने सोचा था। मतलब मेरा गुरु कोई काम का नहीं, इतना अच्छा मौका नष्ट कर दिया, परंतु मैं ये मौका नष्ट नहीं किया। आणि जसं गयसीने विचार केला आहे की मी आलोय तर काहीतरी घेऊनच जाईल, माझा जो गुरु आहे त्याला अजिबात काही समज नाहीये, पण मी काही ना काही घेऊनच जाईल, तसंच या ठिकाणी बालामाने विचार केला, मी खाली हात जाणार नाही, काही ना काही घेऊनच जाईल. क्योंकि बिलियाम ने बालाक ने लाया वो बड़े बड़े चीजें, इतना आकर्षित बातें, मूल्यवान बातें देख करके
बिलियाम का दिल भर गया. आणि बालकाने आणलेल्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी पाहून बलामाचं मन जे आहे ते वितळलं. मैं इसको कैसे नष्ट करूं? आणि हे मी कसं काय याला सोडून देऊ. उन्होंने उनके दिल में क्या चाहा? आणि त्याच्या मनामध्ये काय इच्छा आली. तो यूदा में ऐसे लिखा, यूदा का पत्री उसका 11 वचन में. आणि यहूदाचं पत्र 11 वचन. उन पर हाय हाँ। क्योंकि वे कैन की सी चाल चले हाँ। और मजदूरी के लिए बिलाम के समान भ्रष्ट हो गए. देखा, मजदूरी के लिए बिलाम के समान भ्रष्ट हो गया. बिलियम भ्रष्ट हो गया. आणि बलाम जो आहे तो भ्रष्ट झाला बक्षीस मिळवण्याकरता. हाँ, देखा, वो उसको कैसे भी उसको उस तोबा पाना था. आणि कसंही करून त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. इसलिए वो क्या किया मालूम है? आणि म्हणून त्याने काय केलं माहिती का. वो क्या किया करके मालूम वहां पर नहीं लिखा, लेकिन प्रभु जो आग वाला दृष्टि वाला प्रभु ने वो बात प्रकट किया प्रकाशित वाक्य में. आणि मग त्याने काय केलं ते त्या ठिकाणी नाही लिहिलेलं, पण ज्याचे डोळे अग्निमय आहे त्याने ते पाहिलं आणि ते प्रकाशित केलं ते प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये. उसका दूसरा अध्याय के 14 वचन. प्रगटीकरण 2 अध्याय 14 वचन. अगर मुझे तेरे विरुद्ध कुछ बातें कहनी है हाँ। क्योंकि तेरे यहाँ कुछ ऐसे हैं हाँ। जो बिलाम की शिक्षा को मानते हैं, देखा, बिलियाम को शिक्षा को मानते हैं. जिसने बालक को हाँ। इस्राएलियों के आगे ठोकर का कारण रखना सिखाया. देखा, इस्राएल के सामने ठोकर खाना सिखाया. आणि इस्रायला समोर त्यांना ठेच लागण्याचं कारण सांगितलं. मतलब ठोकर खाने वाला बात मतलब बिलियम बाला को देकर के तोहफा लिया. आणि मग इस्रायल लोक कशा प्रकारे ठेच खातील हे सगळं सांगून बलामाने बालकापासून पारितोषिक मिळवलं. किस रीति में? आणि कशा प्रकारे. गणना 31 अध्याय का 16 वचन. गणना 31 अध्याय 16 वचन. देखो बिलाम की सम्मति से हाँ। पोर के विषय में इस्राएलियों से हाँ। यहोवा का विश्वासघात इन्हीं ने कराया. देखा, यहोवा का विश्वासघात मतलब इस बिलियाम की उपदेश के द्वारा बालक ने करवाया. आणि परमेश्वराचा विश्वासघात जो आहे या बालामाच्या उपदेशाच्या द्वारे बालकाने केला. इसलिए इस्राएल में क्या हुआ? आणि म्हणून इस्रायलामध्ये काय झालं. मारी भैली आणि मरी पसरली. देखा, मतलब अभी ये बात तो मैंने आपको इससे पहले भी बताया. बालाक ने बिलियाम ने बालाक को क्या बोला? आणि बलामाने बालकाला काय सांगितलं. इस्राएल में ठोकर आने के लिए, श्राप आने के लिए मैं तुम्हें उपाय बताता हूँ. आणि इस्रायलाला श्राप मिळवण्याकरता मी तुला एक उपाय सांगतो. तेरी देश की जवान मतलब लड़कियों को उनके बीच में भेजो. आणि तुमच्या देशाच्या ज्या तरुण मुली आहेत त्यांना त्यांच्यामध्ये पाठवा. वो लोगों का मतलब जवान लोग उनमें मोहित होकर के उनके साथ व्यभिचार करेगा. आणि तरुण लोक त्यांच्यावर मोहित होऊन त्यांच्या सोबत व्यभिचार करतील. अब क्या होगा? आणि त्यावेळेला काय होईल. इस्राएल में श्राप आएगा. अभी मैं श्राप देने की जरूरत नहीं, इस्राएल में ऑटोमेटिकली श्राप आणि आएगा. आता मला श्राप देण्याची गरज नाहीये, इस्रायलामध्ये ऑटोमॅटिक श्राप येईल. देखो, बिलियम कितना चालाक है. आणि बघा बलाम किती हुशार आहे. बिलियम की इस उपदेश से बालक ने ऐसा किया. आणि बलामाचा हा उपदेश मिळाल्यानंतर बालकाने तसं केलं. उसका 25 अध्याय, गणना 25 अध्याय के 1 से 9 तक वचनों में वही बात हम देखता है. गणना त्याचा 25 अध्याय 1 ते 9 वचनामध्ये तीच गोष्ट आपण पाहतो. और दूसरा वो 9 वचन पड़ेगा, क्योंकि इस प्रकार की कार्य होने से वहां पर कितने लोग मारे गया करके लिखा मालूम है? हाँ, 24,000 मनुष्य मर गए. देखा, 24,000 लोग मर गया. आणि 24,000 लोक मृत्युमुखी झाले. प्रियो हालेलुया. वहां पर क्यों मतलब ये बिलियाम को एक भक्त के जैसा मृत्यू क्यों नहीं मिला? आणि बलामाला एका भक्ताप्रमाणे मरण का नाही मिळालं. क्योंकि उसने भक्त के जैसा काम नहीं किया. कारण त्याने भक्ताप्रमाणे काम नाही केलं. भक्त का प्रकार काम नहीं किया. आणि भक्ताच्या समान त्याने काम नाही केलं. इधर भाई की बात है. किती भयंकर गोष्ट आहे. भक्ति के अनुसार मरना है तो आणि एका भक्ताप्रमाणे जर मारायचंय तर भक्त के जैसा काम भी करना. आणि भक्ताप्रमाणे काम पण करायचं. तो एक दूसरा एक व्यक्ति आणि अजून एक दुसरा मनुष्य बहुत ध्यान से सुनना पड़ेगा. आणि खूप लक्ष देऊन ऐका. मतलब कितनी लोग ऐसा, ये प्रभु का आगमन की निकटता में हम लोग ये बात को इतना गौर क्यों दे रहे हैं? आणि प्रभूच्या आगमनाच्या जवळ आलेला असताना आपण या गोष्टीकडे काय एवढं लक्ष लावत आहे. विरोधी का लक्ष्य क्या मालूम है? आणि विरोध्याचं लक्ष काय माहिती का. कैसे भी हमें पहला पुनरुत्थान से वंचित करना. आणि कसंही करून पहिल्या पुनरुत्थानापासून आपल्याला दूर नेणं. अभी इस्राएल का पहला राजा शाऊल, आणि इस्रायलाचा पहिला राजा शाऊल, उनकी आरंभ
बहुत सुंदर था। आणि त्याची सुरुवात खूप सुंदर होती. पहले शामुएल उसका 9 अध्याय का 19 से 21 वचन. आणि पहिला शामुएल त्याचा 9 अध्याय 19 ते 21 वचन. उसने कहा, हाँ। दर्शी तो मैं हूँ, हाँ। मेरे आगे आगे ऊंचे स्थान पर चढ़ जा, हाँ। क्योंकि आज के दिन तुम मेरे साथ भोजन खाओगे, हाँ। और सवेरे जो कुछ तेरे मन में हो, हाँ। वह सब कुछ मैं तुझे बताकर विदा करूंगा, हाँ। और तेरी गदहिया हाँ। जो 3 दिन से खो गई थी, हाँ। उनकी कुछ भी चिंता न कर, क्योंकि वे मिल गई है। हाँ। इसराइल में जो कुछ मन भाव है, हाँ। वह किसका है? हाँ। क्या वह तेरा और तेरे पिता के सारे घराने का नहीं है? हाँ। शाऊल ने उत्तर देकर कहा, हाँ। क्या मैं बिन्यामीनी हाँ। अर्थात सब इस्राएली गोत्र में से छोटे गोत्र का नहीं हूँ? हाँ। और क्या मेरा कुल बिन्यामीन के गोत्र के सारे कुलों में छोटा नहीं है? हाँ। इसलिए तुम मुझसे ऐसी बातें क्यों करता है? बोलने का अर्थ मतलब सारे इस्राएल अभी तेरे लिए तड़पना है करके अभी शमूएल मतलब शाऊल को बोल रहा है. आणि संबंध इस्रायल जे आहे ते तुझ्या करता व्याकुळ झालेले आहे. शमूएल या ठिकाणी शाऊलाला सांगत आहे. बोलने के मतलब अभी इस्राएल एक राजा मांग रहा है आणि आता इस्रायल एक राजा मागत आहे और वो राजा तू है. आणि तो राजा तू आहे. तुझे राजा होकर के प्रभु ने चुन लिया है. आणि तुला राजा म्हणून परमेश्वराने निवडलेला आहे. ये बात सुनने के टाइम पर आणि गोष्ट ऐकल्यानंतर शाऊल क्या बोलता है? आणि शाऊल काय म्हणतो, मैं राजा मी राजा, ऐसे कैसे हो सकता? असं कसं काय होईल? क्योंकि इस्राएल में जो सबसे छोटा सा एक गोत्र है बिन्यामीन गोत्र आणि इस्रायलामध्ये सगळ्यात लहान गोत्र जो आहे तो बिन्यामीन गोत्र आहे. और उसमें एक छोटा परिवार का मैं एक सदस्य हूँ. आणि त्या बिन्यामीन गोत्राच्या एका छोट्या परिवाराचा मी एक सदस्य आहे. मेरी बारे में ऐसे क्यों बोलता? आणि माझ्या संबंधाने तुम्ही असं का बोलतात? ठीक है अभी तुमको नहीं समझता है तो मैं अभी कल तुम्हारे बीच में आने वाला है. आणि ठीक आहे, तुम्हाला जर नाही समजत ना तर उद्या तुमच्यामध्ये मी येणार आहे. वहां पर प्रभु के नाम से अब चिट्ठी डालेगा. उन दिनों में चिट्ठी डाल करके मारा निकालती. आणि त्या वेळेला चिठ्ठी टाकून ते नाव काढलं जायचं. उन्होंने चिट्ठी डाला. आणि त्यांनी चिठ्ठी काढली. आखिर में किसका नाम आया? आणि शेवटी कोणाच्या नावाने आलं? शाऊल का नाम आया. आणि शाऊलाच्या नावामध्ये आलं. शाऊल उस समय में कहाँ है? आणि शाऊल त्या वेळेला कुठे? शाऊल जाकर के छिपा हुआ है. आणि शाऊल जाऊन त्या ठिकाणी लपलेला आहे. क्योंकि अगर प्रभु के दास ने ये बात बताया तो मेरा नंबर आएगा उसको मालूम. आणि प्रभूच्या दासाने जर बोलले तर माझा नंबर येईल, त्याला माहित होतं. लेकिन वो इतना नंबर था. यहाँ पर विषय क्या है कि उसका नंबर है. आणि या ठिकाणचा विषय काय आहे की त्याचा नम्रपणा आहे. मैं उसमें लायक ही नहीं. आणि त्याच्याकरता मी योग्य नाही. उन्होंने जब चिट्ठी डालता था आणि ज्या वेळेला ते चिठ्ठी टाकत होते उसका नाम आया. आणि शाऊलाचं नाव आलं. लोग ढूंढा. लोकांनी शोधलं. जब पहला शामुएल 10 अध्याय का 22 से 24 पढ़ा. आणि पहिला शामुएल 10 अध्याय 22 ते 24 वचन. उन्होंने फिर यहोवा से पूछा, हाँ. क्या यहाँ कोई और आने वाला है? हाँ. यहोवा ने कहा, सुनो, वह सामान के बीच में छुपा हुआ है. हाँ. तब वे दौड़कर उसे वहाँ से ले आए. हाँ. और वह लोगों के बीच में खड़ा हुआ. हाँ. और वह कंधे से सिर तक हाँ. सब लोगों से लंबा था. हाँ, मतलब बोलने का अर्थ शाऊल उस समय में क्या है कि मतलब बाहर का देख करके उसका योग्यता गिनते थे. आणि बाहेरील पाहून मनुष्याची तो योग्यता बघत असेल. तो शाऊल का जैसा कोई भी नहीं था. आणि शाऊलाप्रमाणे दुसरा कोणी नव्हता. मतलब सारे लोगों की मतलब सारे लोग जितना भी सबसे लंबा हुआ व्यक्ति भी शाऊल के कंधे के बराबर भी नहीं आता. आणि मग इस्रायलमध्ये सगळ्यात उंच व्यक्ती सुद्धा शाऊलाच्या खांद्यापर्यंतच येत असे. तो भी शाऊल बहुत नम्र व्यक्ति था. आणि तरी सुद्धा शाऊल खूप नम्र व्यक्ती होता. पर इतना नम्र व्यक्ति इतना श्रापित मृत्यू क्यों पाया? आणि एवढा नम्र व्यक्ती, एवढा श्रापित मृत्यू त्याला का मिळाला? वो होमवर्क में अभी देता. आणि तो गृहपाठ म्हणून मी तुम्हाला देतो. क्योंकि वो बात का विषय को सही में जानना जरूरी बात है. आणि तो विषय चांगल्या प्रकारे जाणणं गरजेचं आहे. उसका 3 कारण है. त्याचं 3 कारण आहे. वो 3 कारण का शब्द मैं आपको बताता हूँ. आणि 3 कारण जे आहे त्याचं वचन मी तुम्हाला सांगतो. मैंने बोलने का अर्थ शाऊल इतना योग्य व्यक्ति हरने का 3 कारण. आणि शाऊल इतका योग्य व्यक्ती जो आहे तो पराजित होण्याचा 3 मुख्य कारण. पहला इतिहास उसका 10 अध्याय उसका 13 वचन. पहिलं इतिहास 10 अध्याय 13 वचन. जो शाऊल उस विश्वासघात के कारण हाँ. मर गया, हाँ. जो उसने यहोवा से किया था, हाँ. क्योंकि उसने यहोवा का वचन टाल दिया था. हाँ. फिर उसने दूध सिद्धि करने वाली से पूछकर हाँ. सम्मति ली थी. हाँ, ठीक है. यहाँ पर 3 कारण लिखा है. आणि या ठिकाणी 3 कारण लिहिले. आप लोग उस पर थोड़ा मनन करो. आणि याच्यावर जरा मनन करा. मतलब इसमें भी प्रभु में बुलाहट पाया, चुनौती पाया, और जो
शाऊल के जीवन में आया हुआ ये तीनों में एक भी बात अगर हमारे जीवन में है तो अयोग्य ठहरेगा। आणि मग त्याची निवड झाली होती, पण 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्या आणि तो अयोग्य झाला. आपल्या पण जीवनामध्ये या 3 पैकी एखादी गोष्ट जरी असेल तर आपण अयोग्य ठरल्या जाऊ. क्या क्या है आणि त्या काय काय आहे? वो भी मैं पहली बात उन्होंने विश्वासघात किया आणि पहिली गोष्ट त्याने विश्वासघात केला और दूसरी बात वचन टाल दिया आणि परमेश्वराचं जे वचन आहे त्याने ते टाळलं. और तीसरी बात करने वाले से पूछताछ की. भूल सिद्धि करने वालों का आश्रय सहारा लिया। आणि भूतसिद्धी करण्याचा जे लोक आहेत त्यांचा त्याने आश्रय घेतला. ये तीनों बात के कारण शाऊल को एक अच्छा मृत्यू नहीं मिला। आणि या तिन्ही गोष्टी शाऊलाने केल्या कारणाने त्याला चांगलं मरण आलं नाही. हम लोग को क्या चाहिए? आपल्याला काय पाहिजे? अच्छा मृत्यू चाहिए ना। आणि एक भक्ताप्रमाणे आपलं मरण राहायला एक पाहिजे. सच्चा भक्त का मृत्यू कैसे होगा प्रियो? आणि एक खऱ्या भक्ताचं मरण कसं होईल प्रियांनो? अभी आरंभ यहाँ पर बहुत अच्छा था, आणि या ठिकाणी सुरुवात खूप चांगली होती लेकिन भयंकर बुरी अवस्था में अंध हुआ। आणि भयंकर वाईट अवस्थेमध्ये त्याचं मरण झालं. इसका कारण 3 कारण यहाँ पर बताए। आणि त्याचे 3 कारण या ठिकाणी सांगितले. ये तीनों कारण कितना डेंजर है, आणि हे तिन्ही कारण किती भयंकर आहे. ये तीनों कारण के ऊपर आप लोग ध्यान रखना, आणि हे जे तिन्ही कारण आहे त्याच्यावर तुम्ही मनन करा. ताकि मैं आपको कल बताने के लिए मुझे आसानी हो जाए। आणि उद्या तुम्हाला सांगण्याकरता मला सोपं जाईल. प्रेस लॉर्ड। एक भक्त का जैसा मरना आणि एका भक्ताप्रमाणे मरण इतना अनिवार्य है आणि किती अनिवार्य आहे. ना। ये एक ही जिंदगी है, आणि एकच जीवन आहे. ये जीवन में हम मसीह में सो जाना बोलेगा तो कितना श्रेष्ठ बात है। आणि या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये झोपी जाणं म्हणजे किती चांगलं आहे. इसके बारे में हमें जानना है, आणि याच्या संबंधाने आपल्याला जाणार है ना। भक्त को एक सच्चा मानव योग्य मृत्यू मिलना ये बहुत बड़ी बात है। आणि भक्ताला एक चांगलं मरण येणं हे खूप धन्य गोष्ट आहे. ये कैसा मिलेगा, आणि हे कसं भेटणार? यही बात हम सीखने जा रहे हैं। आणि हीच गोष्ट आपण शिकायला जात आहे. और कई लोगों को अच्छा अवसर मिला, आणि काही लोकांना चांगली संधी मिळाली बहुत योग्य रीति में मृत्यू पा सकता था, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला मरण येऊ शकत होतं. लेकिन नहीं हो सका। ते झालं नाही. कारण त्याचं कारण वो व्यक्ति हमारे जीवन में ना आए। आणि ती चूक आपल्या जीवनामध्ये येऊ नये. तो प्रभु आपको ये वचनों के द्वारा आशीष दे, आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देव. प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो. आमीन। आमेन.